गुजरातमधील सुरत जिल्ह्यातल्या बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ 2 बस आणि टँकरचा तिहेरी अपघात झाल्याची घटना घडली आहे। अपघातामध्ये 7 जणांचा मृत्यू झालाय तर 41 जण जखमी झाले। जामनेर सुरत आणि धुळे सुरत या 2 बसची समोरासमोर जोरदार धडक होऊन अपघात झाला। त्यानंतर जामनेर सुरत बसला आग लागली। बारडोली उवा महामार्गावर एक टँकर उलटा झाला होता तर उलटलेल्या टँकरला धडक टाळण्यासाठी पाठीमागून येणाऱ्या एसटी बस चालकानं बस वाचवण्याचा प्रयत्न केला, मात्र भरधाव वेगामुळे चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस दुभाजक ओलांडून विरुद्ध दिशेच्या मार्गावर गेली। याच वेळी समोरून दुसरी एसटी बस येत होती। जामनेर सुरत बसला त्या बसनं जोरदार धडक दिली। धडक इतकी भीषण होती की अपघातानंतर एका बसला आग लागली। दरम्यान अपघातातील मृतांच्या वारसांना आता सरकारकडून 10 लाख रुपयांची मदत जाहीर करण्यात आली। देखील त्यांच्या संपर्कामध्ये आहे। जे लोकांना परत आणण्याची आवश्यकता आहे त्यांच्यासाठी तात्काळ ट्रान्सपोर्टची व्यवस्था करण्यात येईल आणि जे लोक तिथे ऍडमिट आहेत त्यांना त्यांच्यासाठी तिथे पूर्ण बाकी पण ट्रीटमेंटची आणि त्यांच्या खाण्याची राहण्याची व्यवस्था पूर्ण करण्यात येईल आणि त्याच्यानंतर ते बरे झाल्याच्या नंतर त्यांनाही परत आणण्याची व्यवस्था करण्यात येत आहे। जे 7 डेड बॉडीज आहेत त्यांचं आयडेंटिफिकेशन करणं सध्या थोडंसं अवघड जात आहे, कारण त्याच्यामध्ये बर्न्ड जे आहे त्यांचं म्हणजे जळण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे आयडेंटिफिकेशनला अडचण जात आहे। परंतु आयडेंटिफिकेशनसाठी DNA सॅम्पल्स घेण्याबाबतची पण पुढची कारवाई करण्यासाठी ऍडमिनिस्ट्रेशन सुरतचे जे आहे त्यांच्यासोबत पूर्ण कोऑर्डिनेशन झालेलं आहे। गुजरात राज्याच्या बारडोली जवळील उवा गावाजवळ 2 महाराष्ट्र परिवहन मंडळाच्या बसेसचा अपघात झाला। यामध्ये 7 जणांचा होरपळून मृत्यू झालाय तर 41 प्रवासी जखमी झालेले आहेत। धुळे आगार आणि जामनेर आगाराच्या बसेस होत्या ज्यामध्ये अपघात घडला आणि या अपघातानंतर जामनेर बस संपूर्ण जळून खाक झाली। यामध्ये होरपळून 7 जणांचा मृत्यू झाला। या 7 पैकी जामनेर बस चालक यांची ओळख पटली, मात्र 6 जणांची अद्याप ओळख पटली नाहीये। त्यांच्या DNA नंतर त्यांची ओळख पटणार आहे, मात्र या 6 मध्ये 3 महिला आणि 4 पुरुष असल्याचं सांगितलं जात आहे। महाराष्ट्र सरकारच्या महाराष्ट्र परिवहन मंडळाकडून राज्य सरकारने 10 लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे, तर पंतप्रधान राष्ट्रीय सहाय्यता निधीतून प्रत्येकी 2 लाख रुपयांची मदत ही या ठिकाणी जाहीर करण्यात आलेली आहे। आणि आज सकाळपासून जे काही प्रवासी मिळालेले नाही, प्रवाशांची ओळख पटलेली नाही, त्यांची नातेवाईक त्या ठिकाणी गर्दी करताना बघायला मिळत आहे। बारडोलीच्या विविध रुग्णालयांमध्ये त्या प्रवाशांना त्या ठिकाणी दाखल करण्यात आलेलं आहे, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत। 41 प्रवासी यामध्ये जखमी आहेत आणि यामुळे संपूर्ण महाराष्ट्र सोबतच खानदेशाच्या या अपघाताकडे लक्ष लागलं होतं, कारण की जळगाव आणि धुळे या 2 जिल्ह्यातील जे काही महाराष्ट्र परिवहन मंडळाची जी बसेस आहेत यांचा हा भीषण अपघात झालेला होता। डिझेलची टाकी फुटल्यामुळे आग लागल्याची प्राथमिक अंदाज तेथील लोकांनी व्यक्त केलेली होती। त्यामध्ये 7 निष्पाप प्रवाशांचा हा दुर्दैवी मृत्यू झाल्याचं त्या ठिकाणी सांगण्यात आलेलं होतं। जामनेर बसचे जे चालक आहे त्यांची ओळख पटली तर 6 जणांची अद्यापही ओळख पटू शकलेली नाही, जे DNA नंतर त्यांची ओळख ही पटणार आहे। अमोल राजपूत, पुढारी न्यूज।